आज आपण आंबट गोड चवीची कैरीची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। तर त्याला काय काय साहित्य लागते ते पाहूयात। त्यासाठी आपण इथं कैरी खिसून घेतलेली आहे, पुदिन्याची पाने आहेत, गूळ, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, मीठ हे साहित्य आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणार आहेत। तर काय करायचं आहे, एका मिक्सरच्या जारमध्ये कैरीची साल काढून किसून घ्यायची आहे। त्यानंतर पुदिन्याची पाने आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। मिरची जर तिखट असेल तर थोडीशी कमी घाला। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, गूळ हे सर्व साहित्य आपल्याला चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली आंबट गोड चवीची कैरीची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही कशा पद्धतीने कैरीची चटणी बनवता ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशा पद्धतीने पण तुम्ही चटणी बनवून नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।